श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 405। दायंबासाचे नगर व लहान गाव सारखेच भासण्याचे अज्ञान। सर्वज्ञांचा ज्यावेळी पैठणला भोग नारायणाच्या देवळात काही दिवस मुक्काम होता, त्यावेळी तेथून सर्वज्ञ चांगदेवाच्या देवळाकडे जाताना दायंबा सर्वज्ञांना पाहून आम्ही चांगले आणि सर्वज्ञही चांगले असे आपल्या मनात म्हणत सर्वज्ञांना बघून आडवे आडवे जात असत. एखाद्या वेळी सर्वज्ञान देखतच पान सुपारीचे विडे खाऊन आम्हीही कमी नाही अशी थोरी मिरवायचे. मागे वेरूळला त्यांना सर्वज्ञांपासून अकृत्रिम आनंदाचा संचार झाला होता. मग ते करंजखेडला सर्वज्ञांच्या दर्शनाला आले, तेव्हा सर्वज्ञांनी त्यांचे मागचे समानतेने वागण्याचे दोष निदर्शनास आणले. सर्वज्ञांनी सांगितले, भोजा काय भोजा आम्हाला बघून आडवा जात असतो. दायंबा म्हणाले, जीजी हे तेव्हा की एखाद्या वेळी सर्वज्ञ म्हणायचे, भोजा आम्हाला पाहून आम्हीही सर्वज्ञांसारखे आहोत अशा थाटात वागत असतो. दायंबास म्हणाले, जीजी हे तेव्हा की एके दिवशी सर्वज्ञ म्हणाले, भोजा काय भोजा आजकाल त्याला वाटते माझी उंची ब्रह्मांडा इतकी वाढली. जीजी सर्वज्ञ एके दिवशी सर्वज्ञ म्हणाले, भोजा काय भोजा आजकाल त्याला वाटते माझी उंची ब्रह्मांडा इतकी वाढली. जीजी सर्वज्ञ म्हणाले, अरे तसे नाही, दूधही पांढरे आणि ताकही पांढरे, सोनेही पिवळे आणि बेगडही पिवळे. दायंबाने सांगितले, जीजी तर मला वेरूळला जो आनंद झाला होता तो थोर नव्हे. सर्वज्ञांनी म्हटले, तो थोर आहे परंतु नित्य नाही. त्याने विनंती केली, जीजी तर ज्याने नित्य आनंद मिळेल ते सांगावे जी. सर्वज्ञ म्हणाले, बाई पोरं फार दिवसांनी ज्ञान दातृत्वाला योग्य झाला. मग सर्वज्ञांनी दायंबासाला अन्याय वृत्तीचे निरूपण केले. यावर अनेकही निरूपण झाले. मग दायंबासाला बोध झाला. मग सर्वज्ञांनी हिरड्या बेहाड्याचा दृष्टांत सांगितला. कोणी एकी माता असे, तिये चिया लेकूर वासी भूक नाही, माद्य पडिले असे म्हणून ते हिरड्या बेहाड्याचा गुडडा दे, मग तयासी भूक लागे, माद्य फिटे, मग स्तनपान दे. तसे परमेश्वर जीवास आपणच आरती उत्पन्न करून ज्ञान देतात. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।